नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट 23/6/2025 म्हणजे 23 जून 2025. सब्जेक्ट इम्पॉर्टंट नोटीस फॉर कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर AY 2025-26 फॉर BEd MAd अँड MAd. म्हणजे अकॅडमिक इयर 2025 आणि 26साठी BEd MAd आणि MAd याचं कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल आलेलं आहे. बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन्स एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई म्हणजे CET सेल, डेट 23/6/2025. इम्पॉर्टंट नोटीस कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 2025-26 फॉर BEd MAd अँड MAd. हे नोटिफिकेशन काय ते आपण बघूया. ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग शेड्यूल ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप फॉर द BEd MAd अँड MAd कोर्स अंडर हायर एज्युकेशन डिपार्टमेंट इज बीइंग गिवन इन द फॉलोइंग टेबल. द कॅन्डिडेट आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर फॉर कॅप अँड फिल द कॅप ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द रिस्पेक्टिव्ह कोर्स विदिन द शेड्यूल डेट्स. म्हणजे BEd MAd अँड MAd या कोर्सच्या कॅप राऊंडसाठी ॲप्लिकेशन फिलिंगचं शेड्यूल आलेलं आहे. म्हणजे या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी कॅन्डिडेटना कॅप राऊंडसाठी रजिस्टर करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. त्यासाठी डेट्स दिलेले पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दिलेलं आहे, नुसत्या BEdसाठी दिलेलं नाही. BEd MAd किंवा नुसतं MAd. बघा, नेम ऑफ कोर्स BEd MAd अँड MAd. पुन्हा बघा, BEd MAd आणि MAd दिलेलं आहे, नुसत्या BEdसाठी नाही. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर MS और OMR कॅन्डिडेट्स. डेट दिलेलं आहे फ्रॉम 23/6/25 टू 4/7/25 म्हणजे 23 जूनपासून 4 जुलैपर्यंत दिलेलं आहे. अँड अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल इन ॲप्लिकेशन फॉर्म बाय व्हेरिफिकेशन टीप. ते कधी होणार आहे? 24/6/2025 ते 8/7/2025 म्हणजे 24 जून ते 8 जुलैपर्यंत आहे. The complete schedule of CAP 2025 is display on website in due course. आणि याचं पूर्ण शेड्यूल आपल्या वेबसाईटवर दिसणार आहे. पुन्हा बघा, हा नुसत्या BEdसाठी नाही, हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे. म्हणजे BEd आणि MAdसाठी आणि नुसत्या MAdसाठी आहे. डेट आहे 23 जून ते 4 जुलैपर्यंत आणि व्हेरिफिकेशन कधी आहे? 24 जूनपासून 8 जुलैपर्यंत. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.